इकडे 5 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी समाज रस्त्यावरती उतरणार आहे। राज्यभरामध्ये ओबीसी जनजागर एल्गार रथयात्रा आता काढली जाणार आहे। नांदेडच्या माहूर गडावरून या रथयात्रेची सुरुवात होणार आहे। दरम्यान या संदर्भात मराठवाडा ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर बी.डी. चव्हाण यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं जातंय आणि या आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसी जनमोर्चाच्या वतीने जे ते रथयात्रा काढली जाणार आहे। ओबीसी जनमोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर बी.डी. चव्हाण आपल्यासोबत आहेत। काय आंदोलन केलं जाणार आहे, कसं असणार आहे स्वरूप आणि काय मागणी असणार? आज आम्ही हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं निवेदन सादर केलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही असं सांगितलं आहे की जो GR 27 जानेवारी रोजी काढण्यात आला आहे तो GR हा ओबीसीच्या विरोधातला आहे, ओबीसीवर अन्यायकारक आहे आणि ओबीसीवर गदा आणणारा आहे। म्हणून हा GR त्वरित रद्द करावा। शिक्रे समिती जी आहे, जी आयोग नेमण्यात आले आहे, त्या आयोगामध्ये मागासवर्गीय एकही त्या ठिकाणी सदस्य नसल्यामुळे हा आयोग मागासवर्गीय आयोग राहिला नसून तर हा आयोग त्या ठिकाणी मराठा आयोग झालेला आहे। त्या आयोगाला सुद्धा रद्द या ठिकाणी करण्यात यावं, या मागणीसाठी आम्ही एक निवेदन दिलं आहे। लगेचच येणाऱ्या 5 तारखेच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी जनजागरण एल्गार रथयात्रा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे। रथयात्रेसाठी आमचे आदरणीय नेते छगन भुजबळ साहेब, प्रकाश अण्णा शेंडगे, TPG मुंडे, बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे आमचे कल्याणजी दळे, लक्ष्मणजी गायकवाड उपस्थित राहतील। एकंदरीत ही जी यात्रा काढताय तुम्ही, याचं स्वरूप काय असणार आहे आणि कुठून कुठपर्यंत निघणार आहे आणि शेवट कसा होईल? ही यात्रा मराठवाड्याच्या माहूरगडावरून सुरुवात होईल, त्याचा प्रारंभ होईल। अनेक किनवट असेल, हदगाव, हिमायतनगर, हिंगोली तालुक्यातले, हिंगोली जिल्ह्यातले सगळे तालुके आणि मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्याला स्पर्श करून ही यात्रा समोर जाणार आहे। हे ओबीसीची हा रथयात्रा काढली जाणार आहे आणि मुंबईमध्ये या यात्रेचा शेवट केला जाणार आहे। त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज बांधव त्या सभेला एकत्र येतील अशी माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।